DHSची थर्ड वेटिंग लिस्ट लागलेली आहे. तर ती चेक कशी करायची, त्याचं DV आणि काउन्सिलिंग कधी होईल आणि कट ऑफ किती गेले ते एकदा सांगतो मी. ह्या ज्या लिस्ट लागतात तुम्हाला, या सर्व लिस्ट आपल्या DHSच्या साईटवर येतं. तुम्ही गुगलवर आरोग्य.महाराष्ट्र.gov.in हे टाकलं तर तुम्हाला खाली इथं नोकरीविषयक संधी म्हणून असं मिळेल. डायरेक्ट तिथे जाईल तुम्ही. ही साईट आहे आपली ह्याची DHSची. त्याच्यावर क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला हे पेज ओपन होईल. याच्यामध्ये बघा इथे अधिपरिचारिका खाजगी पुरुष नागपूर हे इथे यादी दिसेल. 23/7ची यादी आहे. तसेच खाली अधिपरिचारिका शासकीय पुरुष, त्याच्यानंतर अधिपरिचारिका इथे खाली पण शासकीय महिला, खाजगी महिला आणि खाजगी पुरुष. खाजगी पुरुषच्या 2 याद्या आहेत. ते बघा 23/7ची इथं एक आहे आणि मी आता एक तुम्हाला वर दाखवली होती ए वरची एक आहे. पण हे जे खालची आहे ही यादी डाउनलोड नका करू. हे चुकीची आहे यादी. ही यादी चुकीची आहे. त्याच्यानंतर त्यांनी रिवाईज सुधारित करून हे वरच्या साईडला इथे टाकलेली ही वाली यादी आहे. ही वाली बरोबर यादी आहे. ठीक आहे. तर तुम्हाला या सर्व याद्या ग्रुपवर पण मिळतील आपल्या व्हॉट्सअपच्या. मी तुम्हाला तिथे सर्व याद्या टाकून देईन. एकदा लिस्ट दाखवतो तुम्हाला काय काय त्याच्यामध्ये. तर ही कॉमन वेटिंग लिस्ट पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट. याच्यामध्ये सगळ्यात पहिली यादी बघू आपण. नागपूर स्टाफ नर्स प्रायव्हेट फिमेल. ठीक आहे. ही प्रायव्हेट फिमेलची आहे. तर याच्यामध्ये बघा 106ला समथिंग क्लोज झालेलं, लास्ट सेकंड लिस्ट क्लोज झालेली. आता ही थर्ड लिस्ट आहे. ठीक आहे. आता ही सेकंड वेटिंग लिस्ट आहे. तुम्हाला आता याच्यामध्ये थोडं कन्फ्यूज होईल. सेकंड थर्ड. ॲक्च्युली ही थर्ड लिस्ट आहे, पण वेटिंग लिस्टमध्ये म्हणलं तर सेकंड वेटिंग लिस्ट आहे. ठीक आहे. जर याच्यामध्ये फर्स्ट लिस्ट लागली होती सिलेक्शन लिस्ट, त्याच्यानंतर सेकंड लिस्ट लागली होती आणि ही आता थर्ड लिस्ट लागलेली आहे. पण ह्याच्यामध्ये हे फर्स्ट सिलेक्शन लिस्ट, सेकंड वेटिंग लिस्ट, ज्यालाच फर्स्ट वेटिंग लिस्ट आणि सेकंड वेटिंग लिस्ट असं म्हणतात. तर ही ॲक्च्युली थर्ड लिस्ट आहे. ठीक आहे. तर ते कन्फ्युजन नका होऊ की कोणती लिस्ट लागली. ही थर्डवाली लागलेली आहे लिस्ट. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा रिमार्क वेटिंग लिस्ट टू ओपन वुमन्स रिझर्वेशन आहे. ठीक आहे. याच्यामध्ये मार्क्स किती 106पासून मेरिट क्लोज चालू झालेलं आहे ते 95पर्यंत समथिंग क्लोज झालेलं आहे. हे टोटल ओव्हरऑल लिस्ट आहे फिमेलची, सर्व कोण कोण सिलेक्ट झाले ते. आणि आता कॅटेगरी वाईज त्यांचंच खाली परत दिलेलं आहे. हे ओपन वुमन्स रिझर्वेशनचं ओपनचं कितीला गेलेलं आहे 106ला चालू झालं, 105ला क्लोज झाले. ठीक आहे. हे कॅन्डिडेट्सचे नाव जे सिलेक्ट झाले. त्याच्यानंतर ओपन जनरलचं 105लाच क्लोज झाले, 105ला चालू, 105लाच क्लोज. ओपन स्पोर्ट पर्सनचं हे 105ला. ठीक आहे. हे आता कॅटेगरी वाईज दिलेलं आहे प्रत्येकाचं खाली. प्रोजेक्ट अफेक्टेडचं 105लाच क्लोज झालेलं आहे. हे आपण फक्त प्रायव्हेट फिमेलचं बघतो आहे. त्याच्यानंतर फिमेल PT म्हणजे पार्ट टाईम 105. त्याच्यानंतर SC वुमन्स रिझर्वेशन 105. नेक्स्ट SC जनरल ते पण 105लाच क्लोज झाले. ऑलमोस्ट 105लाच क्लोज झालेलं आहे. SBC वुमन्स रिझर्वेशन 97ला क्लोज झाले. SBC जनरल 95, OBC जनरल 105, OBC SP स्पोर्ट पर्सन 105. त्याच्यानंतर EWS WR वुमन्स रिझर्वेशन 105. ऑलमोस्ट 105लाच क्लोज झालेलं आहे. EWS जनरल पण 105लाच गेलेलं आहे. तर हे होती स्टाफ नर्स प्रायव्हेट फिमेलची लिस्ट. ओके. नेक्स्ट. ओके. आता प्रायव्हेट मेल. याच्यामध्ये सुरुवातीला बघा हे 7 कॅन्डिडेट आहेत जे सिलेक्टेड आहेत. टोटल हे सुरुवातीला फर्स्ट डायरेक्ट लिस्ट दिलेली आहे त्यांनी किती सिलेक्टेड आहेत. 108पासून झालं 104ला क्लोज झालेलं आहे. ते कॅटेगरी वाईज खाली दिलेलं आहे. ओपन जनरल 107ला, 108ला चालू झालं, 107ला क्लोज झालेलं आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेडचं 107, ओपन PT पार्ट टाईम 107लाच आणि SC जनरल 105ला, SBC जनरल 107, देन OBC जनरल 107. ठीक आहे. 107लाच ॲप्रॉक्स क्लोज झालेलं आहे ह्यांचं मेल कॅन्डिडेटचं, प्रायव्हेट मेल कॅन्डिडेटचं ॲव्हरेज. ठीक आहे. एखाद्या कॅटेगरीचे 105पर्यंत गेले, बाकी ॲव्हरेज 107ला क्लोज झालेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट
गव्हर्मेंट मेल, ठीक आहे. गव्हर्मेंट मेलचं 144ला चालू झालेलं आहे आणि एंड झालेलं आहे 108ला, ठीक आहे. 144 ते 108ला यांच्यामध्ये खूप डिफरन्स आला आहे खालीपर्यंत, ठीक आहे. मध्ये कॅन्डिडेट नसतील त्याच्यामुळं. तर ओपन जनरल 144लाच चालू पण 144लाच क्लोज झालेलं आहे. त्याच्यानंतर हे ओपन एस पी स्पोर्ट पर्सन 140ला. त्याच्यानंतर ओपन पी ए प्रोजेक्ट अफेक्टेड पण 140लाच. एस सी 140ला ऑलमोस्ट 140 गेलेलं आहे. एस टी जनरल 122, ठीक आहे. एस टीचं 122पर्यंत आले. ओ बी सी जनरलचं 138. त्याच्यानंतर ई डब्ल्यू एस जनरल 112ला चालू झालं, 108ला क्लोज झालेलं आहे, ठीक आहे. तर ई डब्ल्यू एसमध्येच खाली आले जास्त, बाकी तर ॲव्हरेज 140 अप्रॉक्सच आहेत सर्वांचं मेरिट ह्याच्यामध्ये गव्हर्मेंट मेलमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट गव्हर्मेंट स्टाफ नर्स गव्हर्मेंट हे फिमेलचं आहे, ठीक आहे. हे गव्हर्मेंट फिमेलची आहे लिस्ट. 128ला स्टार्ट झालेलं आहे आणि एंड झालं आहे त्यांचं 104ला, ठीक आहे. याच्यामध्ये भरपूर कॅन्डिडेट गव्हर्मेंटमधून आले नव्हते, तर त्याच्यामध्ये भरपूर कॅन्डिडेट आहेत जे सिलेक्ट झाले. तर ओपन वुमन्स रिझर्वेशन ओपनचं 128ला चालू झालं, 126ला क्लोज झालेलं आहे. त्याच्यानंतर ओपन जनरल 126ला चालू झालं, 126लाच क्लोज झाले. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट ओपन स्पोर्ट पर्सन 124. ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड 124. ओपन पार्ट टाईम 124लाच क्लोज झाले. त्याच्यानंतर एस सी 124, म्हणजे ॲप्रॉक्स 124ला, ठीक आहे. स्टाफ नर्स ह्याच्या गव्हर्मेंट फिमेलचं ॲप्रॉक्स एक ॲव्हरेज जर काढलं तर 124, यांचं पण 124. एस टी वुमन्स रिझर्वेशन थोडं कमी आलं, 106ला आलेलं आहे. त्याच्यानंतर एस टी जनरल 104ला आलेलं आहे. एस पी स्पोर्ट पर्सन त्यांचं 104ला आलेलं आहे. हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जर काही असेल स्पोर्ट पर्सन ते बऱ्यापैकी खाली आले आहेत मेरिट. त्याच्यानंतर विजेचं जनरलचं 106ला. त्याच्यानंतर विजय पण ॲक्च्युली हे अगेन्स्टमध्ये पी टी पार्ट टाईम वगैरे नाही आहेत कॅन्डिडेट, हे अगेन्स्टमध्ये आहेत, ठीक आहे. त्यांचं 106ला आलेलं आहे. त्याच्यानंतर एस बी सी जनरल 114. ओ बी सी वुमन्स रिझर्वेशन 124. ओ बी सी जनरल 124. त्याच्यानंतर ई डब्ल्यू एस वुमन्स रिझर्वेशन 108. ई डब्ल्यू एस प्रोजेक्ट अपडेट 108लाच, ठीक आहे. हे अगेन्स्टमध्येच आहेत, ठीक आहे. कॅन्डिडेट नाही आहे त्याच्यामुळे हे अगेन्स्टमध्ये झाले. ते काही प्रोजेक्ट अफेक्टेडचे कॅन्डिडेट नाही आहेत, हे अगेन्स्टमधले आहेत, ठीक आहे. तर हे सर्व लिस्ट लागलेले आहेत. आता मी लिस्ट पण दाखवले ऑलरेडी. 3 लिस्ट लागलेले आहेत, ठीक आहे. थर्ड वेटिंग लिस्ट पण लागलेली आहे नागपूरची. तर अदर डिव्हिजनमध्ये पण जागा वॅकंट असतील तर लागेल थर्ड लिस्ट पण, ठीक आहे. बाकी आता पुढली प्रोसेस काय, आता ह्यांना सर्वांना काही मेल्स वगैरे आले तर असं नाही. काही जणांना मेल वगैरे खूप सारे कॅन्डिडेटचं मला काही जणांचे कॉल येत होते, सर मला मेल नाही आला, हे नाही आला. हे बघा मी तुम्हाला लिस्ट दाखवल्यात, हे लिस्ट पण मी ग्रुपवर टाकेन. तुमचं जर या लिस्टमध्ये नाव असतील, ठीक आहे. आता मी ज्या लिस्ट तुम्हाला दाखवल्या तर तुम्ही सरळ डी व्हीला जायचं, ठीक आहे. मला कॅन्डिडेट्सकडून काही कळालं की 25ला डी व्ही आहे, ठीक आहे. त्यांना आलेले मेल वगैरे, तर काही जणांना कॉल आले ते, तर 25ला डी व्ही आहे, ठीक आहे. 25ला तुमचं जर लिस्टमध्ये नाव असेल, मी आता जेवढ्या लिस्ट दाखवल्या मी हे सर्व लिस्ट ग्रुपवर टाकतो, याच्यावर तुमचं जर नाव असेल तर तुम्ही सरळ डी व्हीला जायचं. तुम्ही वेट नाही करायचं की मला मेल नाही आला, कॉल नाही आला. मेल कॉल नाही आला तरी चालतं, काही प्रॉब्लेम नसतं. मेल किंवा कॉल आला तरच तुम्ही डी व्हीला जायचं असं काही नसतं, ठीक आहे. मेल कॉल नाही आला तरी तुम्ही जाऊ शकता. तुमचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आहे ह्याच्यामध्ये. हे वेटिंग लिस्ट जरी लिहिलं असलं हे सिलेक्शन लिस्टच आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये जर नाव असेल ह्या कुठल्याही लिस्टमध्ये, मी आता जेवढे 4 लिस्ट दाखवल्या तुम्हाला, हे 4 लिस्ट मी ग्रुपवर टाकतो. ह्याच्यामध्ये तुमचे ज्या पण लिस्टमध्ये नाव असेल तुम्ही डी व्हीला जायचं. तुमचं एकदा नाव चेक करून घ्या, लिस्टमध्ये असेल तर तुम्ही डी व्हीला जायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं डी व्ही आणि काउन्सिलिंग ते एकाच दिवशी तिथेच होईल, ठीक आहे, 25ला. तर याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा किंवा ग्रुपवर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर विचारू शकता, ठीक आहे. याची ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल खाली. त्याच्यामध्ये हे सर्व ग्रुपमध्ये मी ही लिस्ट टाकतो थोड्या वेळात.